हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ आपला सायन्स ऑफ मेडिटेशन सिरीज मधला 7वा एपिसोड आणि या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत मेडिटेशन तुम्हाला हवी तशी वास्तविकता निर्माण करण्यासाठी मदत करू शकते का? कॅन मेडिटेशन हेल्प यू टू क्रिएट द रियालिटी यू वॉन्ट? मित्रांनो, ह्या एपिसोड मध्ये आपण मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशन मधल्या एक संबंधाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपण सुरू करूया. तर फ्रेंड्स, तुम्ही रोज तुमचे डोळे बंद करता, तुमच्या ड्रीम लाईफची कल्पना करता, पैसे, सक्सेस, रिलेशनशिप्स, हेल्थ, पीस आणि मग स्वतःला सांगतं आय एम मॅनिफेस्टिंग इट, म्हणजे मी ह्या सर्व गोष्टी मॅनिफेस्ट करतोय. पण एक प्रश्न, फक्त एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने ती तुमच्या आयुष्यात येते का? जर असं असतं तर प्रत्येकाची जी ड्रीम लाईफ आहे मित्रांनो, ती आज रियालिटी झाली असती. मग मॅनिफेस्टेशन नेमकं आहे तरी काय, आणि मेडिटेशनचा त्याच्याशी संबंध काय? आज आपण स्पिरिच्युअलिटीने नाही, ब्लाइंड बिलीफने नाही, तर सायकोलॉजी आणि सायन्सच्या अँगलने हे समजून घेऊयात मित्रांनो. तर चला मित्रांनो, सुरुवात करू. तर आपण आलेलो आहोत मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय. तर इंटरनेटवर मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही जेव्हा वाचता तर अनेकदा तुम्हाला त्याचा अर्थ असा सांगितला जातो की मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही जो विचार करता युनिव्हर्स तुम्हाला ते देतं. पण प्रॅक्टिकल लेवलवर जर आपण मॅनिफेस्टेशनचा विचार केला मित्रांनो, तर त्याच्याकडे आपण एका वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. कसं? तुम्हाला एखादं गोल स्पष्ट झालं मित्रांनो, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला ही गोष्ट करायची आहे. मग तुमचं अटेन्शन त्या गोलशी संबंधित गोष्टीकडे अधिक जायला लागतं. म्हणजे काय होतं, तुम्हाला त्या गोष्टीच्या संदर्भात, त्या गोलच्या संदर्भात ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या दिसू लागतात. तुमच्या जवळपास त्या गोलशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे डिसिजन त्या गोलशी संदर्भित घेताय ते सर्व डिसिजन्स ऍक्शन मध्ये बदलू शकतात आणि मग तुम्ही ते गोल अचीव करू शकता. तर मित्रांनो, मग आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 कडे येऊया आणि यामध्ये आपण पाहणार आहोत मग मेडिटेशन कुठे येतं. मेडिटेशन तुमच्यासाठी पैसे, सक्सेस किंवा ड्रीम जॉब मॅजिकली क्रिएट नाही करत मित्रांनो. मेडिटेशन काय करतं, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मिळवून देऊ शकतो किंवा एक महत्वाची गोष्ट शिकवू शकतं. कुठली? अटेन्शन. तुमच्या मनामध्ये, तुमच्याच काय मित्रांनो, सर्वच व्यक्तींच्या मनामध्ये, माझ्याही मनामध्ये दिवसाला असंख्य थॉट्स येत असतात. असं तुम्ही समजा की हजारो थॉट्स येत असतात. पण तुम्ही कोणत्या थॉट्सला अटेन्शन देता, कोणत्या गोलवर लक्ष ठेवता, कुठल्या डिस्ट्रॅक्शनला फॉलो करता. मेडिटेशन मध्ये आपण वारंवार एकच प्रोसेस करतो मित्रांनो. अटेन्शन भटकतं ते आपल्याला जाणवतं आणि आपण पुन्हा अटेन्शन वापस आणतो. हीच अवेअरनेस आपल्याला रिअल लाईफ मध्येही उपयोगी पडू शकते. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 कडे आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण मेडिटेशनच्या एका प्रोसेसवर आणि अटेन्शनच्याही एका म्हणजे मेडिटेशन प्लस मॅनिफेस्टेशन ही गोष्ट दोन्हीकडेही आपण वापरतो, त्याच्यावर आपण एक फोकस टाकणार आहोत, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. समजा तुमचं एक गोल आहे मित्रांनो, तुम्हाला एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनायचं आहे. पण फक्त स्वतःला सक्सेसफुल झालेलं इमॅजिन करणं पुरेसं आहे का मित्रांनो? नाही. व्हिज्युअलायझेशनचा अधिक प्रॅक्टिकल जर आपण वापर करू शकलो मित्रांनो, तर तो कसा असेल? लक्षात घ्या, तुमचा गोल जो आहे तो इमॅजिन करा. मग स्वतःला विचारा की मला तिथे पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, कोणती स्किल, कोणती हॅबिट, कोणतं डिसिजन, कोणते ऑब्स्टॅकल्स. म्हणजे आउटकम प्रोसेस, फक्त डेस्टिनेशन नाही, एक रोडमॅप सुद्धा व्हिज्युअलाइज तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे काय मित्रांनो, बघा, तर समजा माझा एक गोल आहे की मला माझ्या युट्यूब चॅनलवर 1 मिलियन फॉलोअर्स पाहिजे. तर त्याच्यासाठी माझा रोडमॅप काय असला पाहिजे की पहिले तर माझं जे काम आहे ते मी योग्य पद्धतीने केलं पाहिजे. त्यासाठी मला काय केलं पाहिजे की पहिल्यांदा माझं युट्यूब चॅनल असलं पाहिजे, त्याच्यावर मी रेग्युलरली माझे जे व्हिडिओज आहेत ते पोस्ट केले पाहिजेत. की व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचा जर कंटेंट चांगला असेल मित्रांनो,
तर त्या कंटेंट चांगल्या करण्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी मला अभ्यास केला पाहिजेत, मग योग्य तो कंटेंट काढून तो कंटेंट मला माझ्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवायला पाहिजे. जर तो कंटेंट जे लोक माझा व्हिडिओ पाहतायत त्यांना आवडला आणि त्यातून जर त्यांना काही चांगल्या गोष्टी भेटल्या तर ते काय करतील, ते माझ्या चॅनलला फॉलो करतील आणि माझ्या चॅनलला ते सबस्क्राईब करतील. आणि जेव्हा ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील मित्रांनो, तर हळूहळू माझे सबस्क्रायबर्स वाढत जातील आणि नंतर मग मी एका दिवशी 1,00,000 सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो पार करेल. ही काही एका दिवसात घडणारी गोष्ट नाही मित्रांनो, पण याच्यासाठी एक प्रोसेस आहे. ही जी प्रोसेस आहे तो रोडमॅप आपण कसा फॉलो करतो ते आपल्याला समजून घ्यायचं. पहिले तर काय की माझ्या डोक्यात हे आलं की मला एक युट्यूब चॅनल काढायचं आहे आणि त्याच्यावर मला 1,00,000 सबस्क्रायबर पाहिजे किंवा 1,000,000 सबस्क्रायबर पाहिजे. मग त्यासाठी प्रोसेस काय आहे की एक निश निवडणं म्हणजे काय की कोणत्या गोष्टींवर मला व्हिडिओ बनवायचे आहेत ते निवडणं. मग त्याच्या संदर्भात कोणकोणते विषय येतात, मी कोणकोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बनवू शकतो, त्या गोष्टींचा त्या विषयांचा अभ्यास करणं, त्या विषयांचा अभ्यास करून त्यावर नोट्स काढणं, त्याच्यावर स्क्रिप्ट तयार करणं. ती स्क्रिप्ट तयार केल्यानंतर मग मित्रांनो ती स्क्रिप्ट मी जे काही लिहून काढलेलं आहे ते मी व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हा माझा गोल असला पाहिजे. माझा गोल हा नसला पाहिजे की मला 1,000,000 सबस्क्रायबर पाहिजे. सबस्क्रायबर माझा कंटेंट चांगला असेल तर माझ्याकडे येणारच. माझा मेन गोल काय आहे की मला जे माझ्या व्ह्युअर्सला द्यायचं आहे ते चांगलं दिलं पाहिजे. जर मी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आपोआप मला त्याचं बेनिफिट भेटणारच आहे. इतकी ही सिंपल गोष्ट आहे मित्रांनो की व्हिज्युअलायझेशन. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 कडे येऊयात. ते आहे की द बिग मिथ. एक मिथ जे आहे मॅनिफेस्टेशन बद्दल मित्रांनो, ते आपण आता इथे ब्रेक करणार आहोत. काय आता एक इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन काय, थॉट रियालिटी हा ऑटोमॅटिक फॉर्म्युला नाहीये मित्रांनो. म्हणजे तुम्ही 1 कोटी रुपयांचा विचार केला आणि तुम्ही फक्त विचारच करता की माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत, माझ्याकडे 1 कोटी रुपये येत आहेत, तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये 1 कोटी रुपये येणार नाहीयेत. तुम्ही सक्सेसफुल होण्याची व्हिज्युअलायझेशन केली म्हणून सक्सेस गॅरंटी होत नाही. पण तुमचा जो थॉट आहे त्या थॉटकडे तुम्ही अटेन्शन दिलं, त्या अटेन्शनला तुम्ही डिसिजन मध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्या डिसिजनला तुम्ही ऍक्शन मध्ये कन्व्हर्ट केलं, तर ती जी ऍक्शन आहे ती काळानुरूप हळूहळू तुमच्यामध्ये ते चेंजेस घडवून आणते मित्रांनो. आणि त्यातूनच मग तुम्ही तुमचं रिझल्ट जे आहे ते तुम्हाला रिझल्ट परिणाम दाखवायला चालू होतात मित्रांनो. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला रिझल्ट लगेच भेटते, त्यासाठीही वेळ लागतो. तर मित्रांनो, आता आपल्याला एक छोटा एक्सपेरिमेंट करायचा आहे. हा आपल्या व्हिडिओचा 5वा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण एक गोष्ट ट्राय करणार आहोत. काय, आज मेडिटेशनसाठी तुम्ही काय करा मित्रांनो, स्वतःसाठी 3 मिनिटं काढा. त्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप 1 मध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की पहिले तुम्हाला तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रीदिंगवर फोकस करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की तुमचा माइंड फोकस व्हायला चालू होईल. त्याच्यानंतर स्टेप 2, तुमचा जो एक स्पेसिफिक गोल आहे की जी गोष्ट तुम्हाला खूप दिवसांपासून हवी किंवा ज्या गोष्ट तुम्हाला खूप दिवसांपासून करायची, ती गोल तुमच्या मनामध्ये आणा. आता स्टेप 3 ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. काय, स्वतःला गोलचा प्रोसेस करताना इमॅजिन करा. म्हणजे काय, तो जो तुमचा गोल आहे त्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ज्या काही प्रोसेस करायच्या आहेत ते प्रोसेस करताना स्वतःला इमॅजिन करा. तुम्ही कसा तो गोल अचीव करणार, कुठे अडथळा येऊ शकतो हा गोल अचीव करण्यासाठी, तो अडथळा आल्यानंतर तो अडथळा बाजूला करण्यासाठी तुमचा काय रिस्पॉन्स असेल. आणि सगळ्यात शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा मित्रांनो, की आता उद्या मी माझा हा गोल अचीव करण्यासाठी कोणती ऍक्शन घेणार आहे. आणि मेडिटेशन संपवा. मॅनिफेस्टेशनची खरी परीक्षा ही मेडिटेशन मध्ये नाहीये मित्रांनो, ती ऍक्शन मध्ये आहे. म्हणजे काय, तुम्ही नुसतं मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मेडिटेशन करत असाल तर त्याच्यातून तुम्हाला काहीच भेटणार नाही. ते मेडिटेशन करूनही त्या मेडिटेशन संदर्भात तुम्ही तुमचा जो गोलवर फोकस करता त्यासाठी तुम्ही जे ऍक्शन घ्याल मित्रांनो, त्यातूनच तुमचं आउटकम तुम्हाला भेटणार आहे. चला मित्रांनो, ऍट द एंड आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काय फायनली रिअलाइज झाले ते आपण एक समरी त्याची पाहूयात. कदाचित मित्रांनो, मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त युनिव्हर्सला इच्छा सांगणं नाहीये, तर काय आहे, तुमची इच्छा स्पष्ट करणं, अटेन्शन योग्य ठिकाणी घेऊन येणं, त्याचे बिलीफ्स तपासणं
ऑब्स्टॅकल्स ओळखणं आणि त्यानुसार ॲक्शन घेणं. म्हणजे काय मित्रांनो, पहिले तर तुमचं गोल सेट करणं. गोल सेट केल्यानंतर त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत, तो गोल किती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे याबद्दल बिलीफ्स तुमचे जे आहेत, की यस तुम्हाला ही गोष्ट खरंच करायची आहे की नाही ते तपासणं. ते तपासल्यानंतर त्याच्यामध्ये हा गोल अचीव करताना तुमच्यासमोर काय काय गोष्टी, काय काय अडचणी येऊ शकतात त्याचा अभ्यास करणं आणि त्या अडचणी तुम्ही कशा दूर करणार याचा अभ्यास करणं आणि मग त्या गोष्टीवर ऍक्शन घेणं. मेडिटेशन तुमच्या रिअलिटीचा रिमोट कंट्रोल नाहीये मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मेडिटेट करताय तर ते डायरेक्ट तुम्ही जी रियालिटी मेडिटेशन मध्ये स्वतःच्या डोळ्यासमोर उभी करताय असं नाहीये की बटन दाबलं आणि ती रियालिटी अस्तित्वात आली. पण ते कदाचित रियालिटीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि ऍक्शन घेणारे तुम्ही याला बदलू शकता. म्हणजे काय, मेडिटेशन जेव्हा तुम्ही कराल मित्रांनो तेव्हा तुम्हाला जी रियालिटी तुमच्या आयुष्यामध्ये हवी आहे त्या रियालिटीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, त्याच्याकडे पाहण्याचं तुमचं अफेक्शन हे चेंज होणार मेडिटेशनमुळे. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला जास्त, मेडिटेशन तुम्हाला त्या गोष्टीच्या जास्त जवळ घेऊन जाणार आणि तुम्हाला हेही दाखवून देणार की ही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय ऍक्शन्स घ्याव्या लागतील, काय काय गोष्टी कराव्या लागतील. आणि मेडिटेशन केल्यामुळे अजून एक गोष्ट होईल मित्रांनो की हे चेंजेस तुमच्यामध्ये येतील आणि ह्या सगळ्या तुमचं जे अल्टिमेट गोल आहे ते अचीव करण्यासाठी कोण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्ही स्वतः इम्पॉर्टंट आहात. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल तर तुम्ही ऍक्शन घेणार म्हणजे कोण, आपण स्वतः. आपणच ऍक्शन घेणार ना मित्रांनो आपल्या गोलवर. तर आपल्यामध्येही हे पॉझिटिव्ह चेंजेस होऊ लागतील आणि मग आपण आपल्या गोलकडे जाण्यासाठीच्या एक एक पायऱ्या हळूहळू चढायला सुरुवात करू. आणि म्हणूनच मित्रांनो, डोंट जस्ट व्हिज्युअलाइज द लाईफ यू वॉन्ट, ट्रेन द माइंड दॅट कॅन बिल्ड इट. म्हणजे काय, फक्त तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन करू नका. स्वतःला अशा पद्धतीने ट्रेन करा की तुम्ही ते एम्पायर स्वतः बिल्ड करू शकाल. ऍट द एंड मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगेल की मेडिटेशन आणि मॅनिफेस्टेशनचा जर तुम्ही संबंध पाहिला त्याच्यामध्ये एकच संबंध आहे. मेडिटेशन तुम्हाला अटेन्शन देतं आणि तुमचं इंटेन्शन त्या तुमच्या मॅनिफेस्टेशनकडे घेऊन काय आहे हे तुम्हाला मेडिटेशन जाणीव करून देतं. मग याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्शन घ्यायची आहे आणि ते आपोआप रियालिटीत उतरायला चालू होईल मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिझल्ट. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.